बऱ्याच दिवसांनी थरार आणि उत्सुकता निर्माण करणारा चित्रपट पाहायला मिळणार आहे. अमोल शेटगे दिग्दर्शित सौ शशी देवधर हा या वीकेंडला रिलीज होतोय. आपण जरी फॅन्ड्रीच्या हँगओव्हर मध्ये असलो तरी शशी देवधरला जाऊन पाहण्यास काहीच हरकत नाही. सई ताम्हणकर, अजिंक्य देव, तुषार दळवी आणि इतर कलाकार एक इंटरेस्टिंग कथा आपल्या समोर आणतात. मिस्ट्री पट असल्याने चित्रपटाची स्टोरी लाईन सांगण्यात काहीच अर्थ नाही. सो चित्रपटातल्या 5 गोष्टी पाहूया ज्यामुळे हा चित्रपट कुठे आवडतो आणि कुठे खटकतो. उत्सुकता ताणून ठेवण्याचं काम चित्रपट नक्की खूप चांगल्या प्रकारे करतो. असं का, आता पुढे काय, हे असे मिस्ट्रीपटाला आवश्यक असे प्रश्न प्रेक्षकांमध्ये नक्कीच निर्माण होत आहे. आधी उत्सुकता वाढवून शेवटी त्या उत्सुकतेचं समाधानही अत्यंत चांगल्या प्रकारे होतं. कथेत लूप होल्स नाहीत, संदर्भहीन प्रसंगही नाहीत. कथा तशी बांधेसूद आहे, अगदी रहस्यपटांना हवी तशी. अजिंक्य देव आणि सई दोघंही अत्यंत फ्रेश चेहरे, अभिनयही मस्त रंगवतात, त्यामुळे उत्सुकता वाढते. सई प्रत्येक अभिनेत्यासोबत एक सुंदर केमिस्ट्री पडद्यावर साकारते, त्यामुळे या चित्रपटातले रोमॅन्टिक एलिमेंट्स तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. अजिंक्य देव यांचा अभिनय आणि प्रेझेन्स डोळ्यांना नक्की आनंद देतो. तुषार दळवी यांचं चित्रकाराचं कॅरेक्टरही कथेला पूरक अशी हजेरी लावतं. चित्रपटातले डायलॉग्स आणखी चांगले होऊ शकले असते. थोडी सहज संवाद फेक आणि ते म्हणताना उत्तम कॅमेरा फ्रेम्स घेणं गरजेचं होतं. ऑनेस्टली इतक्या फ्लॅट क्लोजअप शॉट्सची गरज नव्हती, त्यामुळे चित्रपटाला थोडा मालिकेचा फील येतोय, ते खटकतं. शिवाय सीन्सचे ओपनिंग आणि क्लोजिंग करतानाही थोडं 19-20 झालंय. चित्रपटात असलेली 2 गाणी फार श्रवणीय आहे. कविता कृष्णमूर्तीचा आवाज बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ऐकायला मिळतोय. चित्रपटाचं पार्श्वसंगीत कथेला न्याय देतंय. उत्सुकता हे एलिमेंट इथे उचलून धरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलाय आणि तो कुठेही फेल होत नाहीये हे पाहून आनंद मिळतो. अगदी शेवटचं कारण म्हणजे सई. अत्यंत साध्या अवतारात सई उठून दिसते ती तिच्या अभिनयाने. तिचा अभिनय वेगळा आहे. याआधी तिने ट्रॅजेडी रंगवल्यात, पण हे सादर करण्याची तिची पद्धत इथे थोडी वेगळी आहे. तिच्या इतर अभिनयांप्रमाणेच हा अभिनयही खूप सहज आहे. तिचा हा वेगळा अभिनय तुम्ही नक्की अप्रिशिएट करा. सो ही होती 5 कारणं चित्रपट पाहण्याची. मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स. पण तुम्ही चित्रपट पहा आणि नक्की सांगा तुम्हाला तो कसा वाटला ते.